मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय। योजनेमुळे शेकडो रुग्णांना जीवदान मिळत असल्याने ही योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरतीये। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय। योजनेमुळे शेकडो रुग्णांना जीवदान मिळत असल्याने ही योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरते आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तात्काळ सुरू केला आणि या कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश चिवटे यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि यानंतर या कक्षाचा वेगवान प्रवास सुरू झाला। गेल्या 1 वर्ष आणि 11 महिन्यांच्या काळात या कक्षाच्या माध्यमातून तब्बल 32,000 रुग्णांना 267 कोटी 51 लाखांचा निधी देण्यात आलाय। तसंच रुग्णांना आता मदतीसाठी मंत्रालयात चक्रा माराव्या लागणार नाहीयेत। रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आता थेट ऑनलाईन अर्ज करण्याची सोय या कक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आता मंत्रालयात येण्याची देखील बिलकुल आवश्यकता नाही। यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे 86 50 567 567। या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल। विहित नमुन्यात अर्ज भरून योग्य कागदपत्रांच्या सह आपण जर ईमेल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने त्याची पडताळणी होते आणि ऑनलाईन पद्धतीने संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये दाखल आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं आणि म्हणून ही प्रक्रिया संपूर्णतः पारदर्शक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार याआधी समाविष्ट नसलेले अनेक आजारही मदतीच्या कक्षेत आणून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाने गरजूंना मोठा आधार देण्याचं काम केलं। या योजनेत नव्याने समाविष्ट केलेले आजार कोणते आहेत त्याच्यावर एक नजर टाकूया। एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, मूकबधिरांसाठी आवश्यक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर आजारांचा समावेश केल्याने गोरगरीब गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतोय। दरम्यान दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन मंगेश चिवटे यांनी केलंय। मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याचा आलेख उत्तरोत्तर चढत आणि वाढत राहो आणि अधिकाधिक गरजूंना त्याचा लाभ मिळत राहो एवढीच सदिच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।